तर बघू शकता शेप झालेत रेडी करून. थोडेसे आले ते करते ती. आणि इथे मी करून ठेवले ते इथे फ्राय होत आहेत. सो अशा प्रकारे मस्त क्रिस्पी झालेत. सर्वांना गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू रोंडिया ब्लॉग्स. तर आज आमच्या ब्लॉग मध्ये आहे न्यू मेंबर अंशू. ती पण आज ब्लॉग करणार आहे माझ्यासोबत. खूप मोठं काम होणार आहे, तो म्हणजे रेसिपी. खूप मोठं काम सोबत आज. तर आज आम्ही बनवणार आहोत कटलेट्स, मी आणि अंशू मिळून दोघी व्हेज कटलेट्स. तर तुला येते ना बनवता? ती बोलली नानी मला येतं बनवता व्हेज कटलेट्स. सो ती बनवणार आहे, मी तिला हेल्प करते फक्त. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कसं करणार आहोत आणि काय काय घेतलंय साहित्य. घेतलंय आम्ही ब्रेडचा चुरा करून घेतलाय बारीक. आता अंशू कांदा कापेल बारीक. ती बोलली कांदा कापते मी, तोपर्यंत मी लसूण सोडून घेते एका साईडला. आणि मग लसूण आणि कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करते. त्यात आम्ही लसूण सोलून घेतो पटापट. तू कांदा सोलतेस? इथे चॉप कर ना साईडला. किचन मध्ये खूप सारे मच्छर झालेत. मच्छर नाही झाला, होता माशा. ऍक्च्युली काय माहिती माशा कसे काय आले तर एवढी लादी. काय 2 माशा आहेत. तर एक मोठी गोष्ट समजली आम्हाला, अंशूला कांदा कापता येतं. तुम्हाला लसूण सोडून घेते ना. सुट्टी पडली सो तिने रेसिपीचं काम चालू केलेलं आहे, जेवण बनवण्याचं. ऐसा पण असतं अंशूला कांदा बघा. तिला येतं ना कापता, बारीक कापायचा आपल्याला. यांची रेसिपी दाखवतो मी, कंटिन्यू राहा आपल्या सोबत. नवीन असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि कांदा कशी कापते ते बघा. अंशू एकदम बारीक. हो कांदा येतो कांदा उडाला. येतोय कांदा उडाला आहे. बंद करा. शिकून घे, प्रोफेशनल कांदा कापतो ती. एकदम बारीक बघायला पाहिजे असं. ओके, गळ्यात ना आवाज करा. एकदम बारीक बारीक यायला पाहिजे. समजलं ना तुला? आता नेक्स्ट तू काप. बारीक नाही कापलास ना. तर आमच्या अंशूला दुसरं एक काम येतो. मुलगी शिकली, प्रगती झाली. बाबा या काय हे डेंजर. मीच शिकवलेलं वाटतं तुला. बघू. हा इथे घे कुकर साईडला घेऊ, बाहेर ना बॅकाचा. बाबा असते 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 असं असं. थांब 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 थांब, मग मांडणी ना काढायची, टाट काढायची. तर एकदम प्रोफेशनल पद्धतीने कट केलेला आहे. काढे बटाटे बाहेर. प्याज ये ये धाव 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 धाव. तर इथे बटाटे आता सर्व कट करून घेतले, मॅश नंतर करू. आणि इथे घेतले काहीतरी व्हेजिटेबल्स. हा हा ठीक आहे. कोबी, वाटाणे घेतलेत आणि शिमला मिरची, कांदा आहे. गाजर नव्हता म्हणून गाजरला स्किप केलाय. तुम्ही गाजर टाकू शकता. आता मी आलं लसूण पेस्ट करून घेते, आलं लसूण वगैरे सगळे चॉप करून घेतलेलं आहे. अजून त्याला मॅश करायचं आहे. कटिंग केलं का फक्त. आता सगळं व्हेजिटेबल त्यात टाकून घेतो. शिमला मिरची गेली,
मटर गेले, कांदा आणि कोबी. तरी थोडीशी पेस्ट केलेली आलं लसूण कोथिंबीर. ह्याच्याने फ्लेवर चांगला येतो म्हणून आलं पेस्ट टाकायचं असतं कटलेट्समध्ये. मेन आहे. आता ही काय लागते नॉर्मल थोडंसंच टाक, थोडं कमी करायचं. बस. हळद टाक थोडीशी, धने पावडर टाक, जिरा पावडर, धने पावडर टाक जरा चालतं. मी टाकते कारण की तिला अंदाज नाही समजला. पण आता चांगला मॅश करा. थोडंसं वरतून जिरा ॲड करते. वाह काय मॅश करते. अंशू झाली का रेसिपी? कशा ना आत मागल्यान कारण का आम्ही सगळं मॅश करून विने मम्मीने पण दिसत तर नाही. तर आता आकार घेऊन घेतो गोल. तिला हार्ट शेप द्यायचा वाटतं. सर तू करून घे पटापट. नॉर्मल छोटे छोटे घे कारण की ते नंतर परत फुलते. ते इथे मी घेतलं मैदा थोडं म्हणजे कोटिंग यायला. त्याला पाणी टाकून असं पातळ करते. तू काय करते? पातळ सर मी कटलेट्स बनवते. अजून कटलेट्स नाही बनवत. मग काय बनवते कटलेट्स? वडापाव. ती वडापाव बनवते. पिऊ आली माझी पिऊ. वडापावच वाटतं ते. वडापाव नाही चौकोनी करता चौकोनी. माझे ट्रायंगल येतील. हा कर मग ट्रायंगल शेप. सर बघू शकता शेप झालेत रेडी करून. थोडेसे आले ते करते ती. आणि इथे मी करून ठेवले पिठाचं कोटिंग करायला. आणि हा ब्रेड. काय बोलली तू? आणि इथे तेल गरम करण्यात ठेवलं आहे. मैदाने दूध आहे. दूध दूध नाही मैद्याचं पिठाचं. नाही दूध येतो. ओके. मैद्याचं पाणी बोलतो. सो गाईस ह्यात चीज टाकलेलं अजून भारी वाटतं. ठीक आहे चीज पण नव्हतं माझ्याकडे. तर आता तेल टाकलंय तर मी आता पटकन टाकून देते. पुन्हा एकदा थोडस मेहनत बघा ही. दोघींनी पण मिनीच ट्रेन केलता. हो नाही सफल आ रही है. क्रेडिट माल द्या. अशा प्रकारे लावून घेते. हा काय ब्रेडचा चुरा त्याचं आणि हलक्या हाताने चोळायचं त्याला. मी तुझा हात हलका आहे. तुला देऊ शकत नाही ना मी सोडायला. हातवर आहे ना हातवर. चलो या ठिकाणी फक्त दोनच टाकले. आता गोल्डन कलर फ्राय करायचा. ते इथे फ्राय होत आहेत. सो अशा प्रकारे मस्त क्रिस्पी झालेत. तर आता हे बाकी सगळे तळून घेतो. माझी पिऊ पण खाणार आहे. पिऊ तू खाणार ना? खाऊ आहे. ते फ्राय होतात. हां थोडं लांबून. सो गॅसवर करायचं म्हणजे त्या आतला पण कोटिंग शिजून जाते. स्टफिंग